सोबत आता विनोद नांगरेजी आहेत, जे मंडळाचे अध्यक्ष आहेत. सर सांगा तुमच्याविषयी काही. माझं नाव विनोद नांगरे. हां, मी माणिक नवदुष्ट मंडळाचा अध्यक्ष आहे. ओके. हां. आणखी सर तुमचं मंडळ केव्हापासून स्थापन झालं? आमच्या मंडळाची स्थापना 1984 साली झाली आणि हे आमचं 41 वर्ष आहे. आणखी सर देवीचं तुम्ही मुख्य आकर्षण सांगा, कुठून आणलेली आहे किंवा कधी विसर्जन वगैरे आहे? मुख्य आकर्षण म्हणजे आम्ही दरवर्षी देवी वेगळ्या रूपात आणतो. हां. गेल्या वर्षी आमच्या आसनावरती होती, त्याच्या अगोदर मोरावरती, त्याच्यानंतर पाळण्यावरची देवी होती. प्रत्येक वेळेला आमच्या देवीचं रूप वेगळं असतं. आणि यावर्षी आम्ही एकविराई म्हणजे कोळ्यांची देवी आपण जिला म्हणतो, तर ती एकविराई कोंबड्यावर बसलेली आम्ही यावेळेला विराजमान केलेली आहे. आणि त्या देवीचा इतिहास पाहता आम्ही इथं पांडवांची कथा पण सादर केलेली आहे. ओके. की एकंदरीत पांडव वनवासामध्ये असताना त्यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता आणि त्यांना 1 वर्षाचा काळ असा होता की त्यांनी कुणाला दिसू नये. जर कुणाला दिसले तर त्यांचा वनवास पुन्हा सुरू होईल. तशा पद्धतीने ते निराशेत असताना त्यांना एकविरा आईने साक्षात्कार दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझं मंदिर एका रात्री बांधू शकाल का? तर पांडवांनी त्यावेळेला होकार दिला आणि एका रात्री ते मंदिर बांधलं गेलं. त्यानंतर देवीने त्यांना वरदान दिलं की तुम्हाला या 1 वर्षामध्ये कोणी ओळखू शकणार नाही. आणि नेमकं तेच झालं आणि पांडवांचा वनवास त्यानंतर संपला. मंडळामध्ये काय काय कार्यक्रम राबवले आहेत? आमच्या मंडळाच्या माध्यमातून विविध आम्ही उपक्रम राबवतो. वर्षभर कार्यक्रम चालू असतात. त्यानंतर या 9 दिवसामध्ये आम्ही भव्य फॅन्सी राजगरबा घेतो. त्यानंतर या रविवारी 6 तारखेला 6 ऑक्टोबर रोजी भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यानंतर बौद्धिक शैक्षणिक शारीरिक स्पर्धा आम्ही आयोजित करतो. महिलांसाठी मंगळागौर आयोजित करतो. अशा पद्धतीने आम्ही 9 ते 10 दिवस मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करतो. आणि आमची माणिकची देवी ही लोअर परळ विभागामध्ये फेमस असून स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती लोअर परळपासून वेस्टला 2 मिनिटाच्या अंतरावरती देवी आहे. आपण लोअर परळमध्ये कुठे जरी विचारलं माणिकची देवी कुठे आहे तर कोणी तुम्हाला सहज सांगू शकेल. ओके. तर मंडळामध्ये कोण कोण सहभाग करतात? मग आमच्या मंडळामध्ये आमच्या विभागातील प्रत्येक मंडळ आम्हाला सहकार्य करतं. आमचा विभागीय आमदार आदित्यजी ठाकरेपासून सुनील शिंदेजीपासून सर्व आम्हाला सहकार्य करतात. आणि संपूर्ण आर्थिक सहकार्य सुद्धा आम्हाला आमच्या विभागातून वरळीपासून वरळी नाक्यापासून ते इथपर्यंत सगळे दुकानदार आम्हाला सहकार्य करतात. आर्थिक सहकार्य. ओके. सोबत आता प्रकाश देसाई सर आहेत, जे सल्लागार आहेत मंडळाचे. सर सांगा तुमच्याविषयी काही. माझं नाव प्रकाश गंगाराम देसाई. आमच्या या लोअर परेल विभागामध्ये आमची माणिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या सगळे विविध प्रकारचे आपले सण साजरे होतात. हनुमान जयंती असो, होळीचा उत्सव असो, या अनेक आणखीन कोणतेही सण. गणपतीचा पण असतो. गणपतीचं नसलं तरी पण प्रत्येकाच्या घरी गणपती हा येतो. आम्ही उत्सव हा फार मोठ्या पद्धतीने
तसंच आमच्याकडे स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्याचंही मोठं प्रमाणात चांगलं भव्य कार्यक्रम आम्ही राबवतो. भंडारा पण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने लोक सहकार्य करून आम्हाला सहकार्य करतात. 2,500 ते 3,000 पर्यंत लोक भोजनाचं कार्यक्रम असतं. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे आम्ही विविध ह्या मंडळातर्फे आमचा यंग ब्रदर स्पोर्ट्स क्लब, नवरात्र उत्सव मंडळ आणि माणिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या विद्यमाने आम्ही हा सर्व कार्यक्रम राबवत असतो. थँक्यू सर, थँक्यू. आता नथुराम सर आहेत. सर सांगा तुमच्याविषयी. माझं नाव नथुराम बाळ खोपकर आहे. मी माणिक सोसायटीमध्ये राहतो. आम्ही ही देवी 1974 पासून साजरी करतो. तेव्हापासून आम्ही मंडळाचा मी खजिनदार होतो, अध्यक्ष पण होतो आणि आता मी सध्या व्यवस्थापक आहे त्या मंडळात. आणि आम्ही व्यवस्थापक असून इथे सर्व भाविकांनी आवडीने तन्मील कंपाऊंडमधले सर्व इथे रहदारी भरपूर असते. गणपती नवरात्री पाहण्यासाठी भरपूर लोक इथे येतात, दर्शन घेतात. आणि इथं प्रसिद्ध असं झालेलं आहे की ह्या सोसायटीने, या माणिक सोसायटीने नवरात्रोत्सवनी वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या आणि कार्यक्रम राबवतात असे या प्रसिद्ध आहे आणि इथे सर्व साजरे पण केले जातात. ओके सर, ओके.